नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आजचा हा व्हिडिओ विरूसाठी खूप स्पेशल असणार आहे. आणि आज विरूचं फर्स्ट टाइम गॅदरिंग आहे, तर सकाळपासून त्याची तयारी करणं चालू आहे. आणि मेन म्हणजे आज त्याचा क्यूट असा कृष्णाचा लुक आहे. घरातील सगळी कामं झाल्यानंतर सगळ्यात आधी माझं आवरून घेतलंय आणि आता विरूचं सुद्धा आवरायचं आहे. आणि त्यांना ब्रेकफास्ट आणि विरूला दूध बिस्किट दिले. मस्तपैकी माझ्या छोट्या कृष्णाला नटवाय सुरू केलंय आणि इतकं मस्त दिसते ना. धोती वगैरे आधीच लावून घेतलं आणि काल दादरला गेले होते तर तिथून हा रेंटेड ड्रेस घेतला आणि इतकी मस्त आहे ना क्वालिटी त्याची. आणि परवा पण जो काही शिवाजी महाराजांचा ड्रेस घेतला होता तिथूनच घेतला होता रेंटेड, तर तोही खूप छान होती क्वालिटी. आणि मेन म्हणजे एकदम फ्रेश होता. विरू, तुला परवा शिवाजी महाराजांचा ड्रेस आवडला ना? आणि आजचा हा पण आवडला. छोटे छोटे क्यूट असे कानातले. आता लुक कम्प्लीट. व्यवस्थित राखायचं हा वस्तू. मस्त. सगळ्यात महत्वाचं श्रीकृष्णासाठी मोरपीस, ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्येच दिले. वाव. पुढे स्माइल आहे. असा आहे विरूचा स्पेशल लुक. आवडलं पिल्लू तुला? चलो वी रेडी. त्यांचा परफॉर्म झाल्यानंतर विरूचा आउटफिट चेंज करायचे, त्यासाठी काही एक्स्ट्राचे कपडे आणि त्यासोबत थोडासा खाऊ घेतलाय. हे सुद्धा आता पॅक करून घेते आणि त्यांच्यासाठी मस्तपैकी हेल्दी असं टिफिन. थँक्यू. चलो. असा आहे माझ्या कान्हाचा आजचा लुक आणि इतकं क्यूट दिसते ना रिअल मध्ये. तर आता सगळी तयारी करून झाली, आमच्या दोघांचंही आवरले. तर आता पटकन आम्ही गॅदरिंगच्या ठिकाणी डायरेक्ट जातोय. आणि गॅदरिंगचं ठिकाण तर इतकं बेस्ट दिले ना. थँक्यू बोल. थँक्यू. होय कृष्ण झाला. चला का. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पाचे सिद्धिविनायक मंदिर. मुंबईमधील प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची ही प्रायोगिक नाटकासाठी प्रसिद्ध असणारी रंगभूमीची बिल्डिंग जवळूनच पाहिल्यामुळे मी खूप खुश आहे. बिल्डिंगचे स्ट्रक्चर अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे. या परिसरात मोठमोठी हिरवीगार झाडे असल्यामुळे सकाळच्या कोवळ्या किरणामध्ये ते अधिकच खुलून दिसत आहे. बिल्डिंग जवळ सेपरेट अशी प्रशस्त पार्किंगची सुविधा सर्वांसाठी अवेलेबल आहे. सगळ्यात आधी गाडी पार्किंग करून झाल्यानंतर विरूच्या गॅदरिंगसाठी आम्ही रवींद्र नाट्य मंदिर येथे आलो. बाहेरच काही फोटोज काढले आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर स्ट्रक्चर व इंटेरियर बघून खूप मस्त वाटले. समोरच ध्यानमुद्रा अवस्थेत बसलेले रवींद्रनाथ टागोर यांची मूर्ती तसेच मागील हिरवीगार पेंटिंग बघून मनाला खूप प्रसन्न वाटले. इतर वेळी मी फोटो काढत असताना विरू अजिबात पोज नाही देत, परंतु बाबा फोटो काढत असताना स्माईल देऊन वेगवेगळे पोजेस देत होता. त्यामुळे त्याचे काही फोटोज घेतले. आणि खरंच इथे इंटेरियर चांगले आणि भरपूर लाइटिंग असल्यामुळे प्रत्येक पॅरेंट्स लोकांची इथे फोटो काढण्यासाठी खूप धावपळ होती. नाट्यमंदिरमध्ये खाऊ व प्लॅस्टिक पाण्याची बॉटल अलाउ नसल्यामुळे आमचे सगळं खाऊ बाहेरच काढून घेतला. फक्त साधी पाण्याची बॉटल घेऊन आत जात असताना ऑलरेडी काही पेरेंट्स आधीच येऊन बसले होते. आम्ही सुद्धा सगळ्यात आधी विरूच्या फ्रेंडला भेटून झाल्यानंतर एका सीटवर बसलो. आणि रवींद्र नाट्य मंदिरमधील इंटेरियर आतील मी पहिल्यांदाच बघत होतो. इतकं बेस्ट आहे. स्ट्रक्चरही खूप छान आहे. सगळीकडे लाइटिंग सेट केले आहेत आणि जी काही डिझाईन होती ना ती बघून खूप प्रसन्न वाटलं. आणि विरूच्या गॅदरिंगमुळं रवींद्र नाट्य मंदिर आतून बघण्याचे माझे स्वप्न पूर्ण झालं. आदिश्री खाली हो बा. पंजाबी लोक खाली बस. थँक्यू. नाही खूप जणांचा आहे चांगला सपोर्ट. इकडे आता बघ कसं बसलं तुला बा. वाव बघ हो. आता बा मी घेते.
Welcome, ma'am. I request our principal ma'am, Mrs. Pratima Patare, to felicitate our chief guest. ਆਉਂਦੀਆਂ ਨੇ ਲੋੜੀਆਂ ਮਨਾਉਂਦੀਆਂ ਨੇ ਜੋੜੀਆਂ ਭੈਣਾਂ ਪਈਆਂ ਗਾਉਂਦੀਆਂ ਭਰਾਵਾਂ ਦੀਆਂ ਕੋੜੀਆਂ ਜੋੜੀਆਂ ਦੇ ਸ਼ਗਨ ਮਨਾ ਜਦੋਂ ਇਹ ਆਉਂਦੀ ਏ ਲੋੜੀ ਬੜਾ ਜੀ ਗਾਉਂਦੀ ਏ ਲੋੜੀ ਬੱਲੇ ਓ ਬੱਲੇ ਬੱਲੇ ਜੇ ਸੋਹਣਿਆ ਦੇ ਰੰਗ ਦੇਖ ਲੋ ਬਿਨਾ ਟੁੱਟਦਾ ਦੇ ਫੁੱਟੇ ਦੀ ਪਤੰਗ ਦੇਖ ਲੋ ਓ ਬੱਲੇ ਬੱਲੇ ਜੇ ਸੋਹਣਿਆ ਦੇ ਰੰਗ ਦੇਖ ਲੋ ਬਿਨਾ ਟੁੱਟਦਾ ਦੇ ਫੁੱਟੇ ਦੀ ਪਤੰਗ ਦੇਖ ਲੋ खूप छान केला पंजाबी गुडी. विरू आता नंबर आला तुझ्या डान्सचा. आणखी 2 गळ्यातले ऍड केलेत आणि पूर्ण लुक चेंज झालाय विरू.
Wow, indeed a very wonderful performance. छान केला विरून डान्स. चलो बाय आता. त्यांना आता ऑफिसला जायचं असल्यामुळे जाता येते. मी दिसत होतो बा. मस्त. दुपारी बरोबर 2:30 वाजले रिटर्न घरी यायला आणि खरंच सगळ्या लहान मुलांचे परफॉर्मन्स इतके मस्त झाले ना. खूप एन्जॉय केला आणि स्पेशली ती सगळी लहान मुलं इतकी क्यूट दिसत होती ना. आणि रोडवरून जाता येताना किंवा नाट्य मंदिरमध्ये सुद्धा स्पेशली लोक येऊन सांगत होते की विरू खूप क्यूट दिसतोय, छान दिसतो. तर हे बघून खूप समाधान वाटलं आणि आमच्या दोघांची जी काही सकाळपासून धावपळ चालू होती ना ती सार्थ झाली असं वाटतं. आणि चार चौघामध्ये आपल्या मुलाचं जेव्हा कौतुक होतं तर तो एक वेगळाच आनंद असतो. मी पण सुद्धा भरपूर लोकांची हेल्प केली आणि विरू सुद्धा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये अगदी एन्जॉय करत होता. त्याच्यामुळे त्याचं असं टेन्शन नाही. आणि या पूर्ण गॅदरिंगच्या प्रोसेसमध्ये टीचर लोकांनी स्वतः परफॉर्मन्स ऑर्गनाईज केले होते. त्यामुळे आम्हाला इतर एक्स्ट्रा डान्सरचा काहीही खर्च नाही झाला. आणि काही व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा टीचर स्वतः मुलांना ॲक्टिंग करून परफॉर्मन्स दाखवत होते. त्याच्यामुळे ते एक बेस्ट झालं. आणि या पूर्ण गॅदरिंगच्या प्रोसेसमध्ये टीचर लोकांची खूप धावपळ झाली. त्यांची सतत असं मॅनेजमेंट चालू होतं. तर ते त्यांनी सुद्धा खूप हेल्प केले आणि सगळा गॅदरिंगचा कार्यक्रम पूर्ण मस्त झाला. आणि हे विरूचं पहिलं गॅदरिंग असले तरी खूप मस्त वाटलं. आम्ही सुद्धा एन्जॉय केला. आणि इतरवेळी माझा मोबाईल पूर्ण चार्जिंग असतो, परंतु आज असं झालं की मी चार्जिंगला लावला होता परंतु स्विच ऑन न केल्यामुळे मोबाईल आहे तसा चार्जिंग होता. तर काही परफॉर्मन्स मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केले, परंतु याच्या व्यतिरिक्तही जे काही परफॉर्मन्स झाले ना ते खूप बेस्ट होते. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये काही आम्ही मॅनेजमेंटसुद्धा केलं. म्हणजे शेवटचे जे काही पालकांसाठी स्पेशल होते परफॉर्मन्स तर ते खूप एन्जॉय केले आणि ते मी दुसऱ्या फ्रेंडकडून शेअर केले आहे. त्याच्यामुळे त्याची थोडीशी क्लॅरिटी कमी झाली, परंतु लहान मुलांचे जे काही होते ते खूप मस्त होते. आणि तुम्हीसुद्धा ते अगदी मन लावून बघा, कारण त्या लहान मुलांनी इतकं मन लावून व्यवस्थित केलेत ना. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते.
हा पूर्ण गॅदरिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लहान मुलांसाठी एक नक्की कमेंट्स करा. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.